हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहता DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, राजकारणामध्ये काही जरी घडामोडी झाल्या तरी शेवटी ज्येष्ठ आणि अनुभवी राजकारणी व्यक्ती जो असतो तो आपली चाल बरोबर या ठिकाणी चालत असतो. मित्रांनो, शतरंज की चाल जसं म्हणतो आपण तसं राजकीय चाल सुद्धा एक असते आणि ती शरद पवार यांनी राजकारणामध्ये आता टाकायला सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, जे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी मंत्री म्हणून आज कारभार पाहतात, त्यांना शरद पवार यांनी एक चपराक या ठिकाणी दिलेली आहे. आणि शरद पवार यांनी जाहीर सभेमध्ये एक वक्तव्य केलं. याच वक्तव्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या गटाची पाचावर धारण बसले हे आपल्या या ठिकाणी आता लक्षात येत आहे. मित्रांनो, आपल्याला आठवतंय की अजित पवार यांनी पहाटे जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले होते. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला झटका द्यायचा होता, एक हादरा द्यायचा होता आणि त्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी अनेक तडजोडी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत, विशेषतः अजित पवार यांच्यासोबत त्यांनी केल्या होत्या. आणि मित्रांनो, आपल्याला आठवतंय की पहाटेचा शपथविधी ज्यावेळेस झाला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक चर्चा झाली होती आणि खळबळ उडाली होती. कारण प्रत्येक जण महाविकास आघाडीचा शपथविधी कधी होतोय याची वाट पाहत होता. कारण उद्धव ठाकरे शपथ घेणार होते, परंतु अशामध्ये अचानक पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. मात्र शरद पवार यांना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी या गोष्टीला विरोध केला आणि त्यानंतर 72 तासामध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि अजित पवार गट हा पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सहभागी झाला आणि मंत्रिमंडळ त्या ठिकाणी ढासळलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. या सगळ्या घटना आपल्याला माहिती आहेत. परंतु यावेळेस असं म्हटलं गेलं की शरद पवारांचाच हात आणि शरद पवारांचाच पाठिंबा अजित पवार गटाला होता आणि त्यांच्याच परवानगीनं हा शपथविधी झाला होता. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी स्पष्टीकरण देऊन शरद पवारच या घटनेमागे कसे आहेत हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि विशेषतः आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा ही घडामोड घडली आहे आणि आता मात्र अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते, ज्यामध्ये छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, एवढंच नव्हे तर प्रफुल्ल पटेल हे सुद्धा त्यांच्यासोबत गेलेत. आणि महत्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेले दिलीप वळसे पाटील हे सुद्धा अजित पवारांसोबत जाऊन आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री झालेले आहेत. ही गोष्ट शरद पवारांना पटलेली नाही. यावेळी सुद्धा शरद पवार यांचा या घटनेला पाठिंबा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न केला. परंतु शरद पवार यांनी आगेकूच केली, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घ्यायला सुरुवात केली आणि याचा हादरा अजित पवार गटाला निश्चितपणे त्या ठिकाणी बसलेला आहे. अजित पवार गटानं शरद पवार यांना बार बार विनवणी केली की तुम्ही आता शांत राहा, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित सत्तेमध्ये सहभागी व्हा, म्हणजे सगळ्यांचं कल्याण होईल, राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार नाही. परंतु शरद पवार हे राजकीय जाणते आहेत. त्यांनी कूटनीती आखली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस हा फुटलेला नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक आयोगानं आमच्यामध्ये दखल देण्याची गरज नाही. आता वास्तविक पाहता अजित पवार गट हा सत्तेत जाऊन भाजप सोबत सत्ता भोगतोय हे आपल्या सगळ्यांना दिसतंय. मग शरद पवार असं का बोलतायत त्याचं कारण सुद्धा वेगवेगळे आहेत. त्याचा व्हिडिओ मी निश्चितपणे दुसरी घटना आपल्या समोर आणेल, कारण त्याला वेगळं अनेक महत्वाचं कारण आहे. परंतु मित्रांनो, हे सगळं घडत असताना शरद पवार ज्यावेळेस सभा घेत आहेत आणि सभेमधनं त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलं, काल त्यांनी कोल्हापूर या ठिकाणी सभा घेतली. अत्यंत विराट सभा झाली. हजारो लोक त्या ठिकाणी शरद पवारांच्या स्वागताला उपस्थित राहिले आणि यावेळी शरद पवारांनी सांगितलं की एक वेळेस मी घर वापसीची संधी दिली होती, माफ केलं होतं, परंतु आता मी घर वापसीची संधी देणार नाही. आता अजित पवार आणि त्यांच्या गटाला पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश नाही, घर वापसी नाही. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे हे बंद केल्याचे संकेत शरद पवार यांनी स्पष्टपणे दिलेले. मित्रांनो, अजित पवार आणि त्यांच्या गटाला असं वाटत होतं की आज ना उद्या शरद पवार हे आपल्या सोबत येतील, आपल्याला पाठिंबा देतील आणि आपल्या डोक्यावर आशीर्वाद ठेवून पुन्हा आपल्याला सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी देतील. परंतु झालं उलट. शरद पवार यांनी लढण्याची भूमिका घेतली आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच या पुढचा कार्यकाल माझा असेल आणि मी त्याच पद्धतीनं काम करेल असे स्पष्टपणे वक्तव्य शरद पवार यांनी करून अजित पवार गटासोबतच भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का दिलेला आहे. आणि आज शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अजित पवार आणि त्यांच्या गटाला एकदा मी परत येण्याची संधी दिली होती, परंतु ते सुधारले नाही. आता दुसऱ्यांदा गेले, आता त्यांना पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मिळणार नाही, राष्ट्रवादीमध्ये संधी मिळणार नाही. मित्रांनो, या एका वाक्यामुळं, शरद पवारांच्या या एका वाक्यामुळं अजित पवार गटाला मोठा हादरा बसलेला आहे आणि त्यांची पाचावर धारण बसलेली आहे. कारण मित्रांनो, जर त्यांना राष्ट्रवादीनं परत घेतलं नाही किंवा त्यांच्याबाबत शरद पवार यांनी सॉफ्ट कॉर्नर दाखवलं नाही तर या अजित पवार गटासोबत गेलेल्या आमदारांचं आमदारकी सुद्धा धोक्यात येऊ शकते. एवढंच नाही तर त्यांच्यावर सुद्धा थेट
अपात्रतेची कारवाई होऊ शकते आणि जर अपात्रतेची कारवाई झाली तर 6 वर्ष त्यांना निवडणूक लढण्यास बंदी असते. मित्रांनो, आवर्जून हे वाक्य मी सांगतोय की कुठल्याही आमदारानं पक्षाच्या विरोधात बंड केला, पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आणि पक्षानं जर त्याच्यावर कारवाई केली, ते जर अपात्र ठरले तर त्यांना 6 वर्ष निवडणुकीमध्ये सहभागी होता येत नाही किंवा निवडणूक लढता येत नाही. असं जर झालं तर अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना मोठा धक्का बसणार आहे, त्यांचं राजकीय अस्तित्व सुद्धा अडचणीत येणार आहे. ही स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण या ठिकाणी सांगतोय की शरद पवारांचं हे जे वाक्य आहे की आता पुन्हा दुसऱ्यांदा घर वापसी नाही, राष्ट्रवादीमध्ये आता यांना प्रवेश नाही, या एका वाक्यानं अजित पवार गटाची पाचावर धारण बसलेली आहे. पुढं काय भूमिका घ्यायची, पुढं कोणती वाटचाल करायची, या प्रश्न आता अजित पवार गटासमोर आलेला आहे. ते काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ही घटना मला महत्वाची वाटली, यावर मी माझं मत व्यक्त केलं. मित्रांनो, तुमचं काय मत आहे आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर कळवा. कारण मित्रांनो, आपण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून कानाकोपऱ्यामधून प्रेक्षक म्हणून DS न्यूज चॅनल मोठ्या आवडीनं पाहतायत आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत. मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू आहेत, अत्यंत चिकित्सक पद्धतीने आपण आपलं मत व्यक्त करता आणि विशेषतः तुम्ही व्यक्त केलेलं मत हे तुमच्या जिल्ह्यातलं, तुमच्या तालुक्यातलं आणि तुमच्या गावातल्या तमाम जनतेचं असतं असं आम्ही मानतो आणि म्हणून आपल्याला विनंती करतो आपण कॉमेंट जरूर करा. यानंतर पुन्हा दुसरा विषय, नवीन मुद्दा आपल्या समोर घेऊन येईल. तोपर्यंत